मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे। ही घटना चालू झाल्यापासून बऱ्याच गोष्टी घडल्या, राजकीय असो किंवा सामाजिक। आता ही घटना एका वादाच्या भोवऱ्यात आहे, ते म्हणजे वित्त विभागाच्या प्रश्नामुळे। तर ही योजना चालू झाल्यापासून झालेले बदल, राजकीय विरोध आणि आत्ताची स्थिती, ही योजना पुढे चालू राहील का, आज आपण यावरच सविस्तर असं बोलणार आहोत। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स, कारण आपण हिटच गोष्टी करत असतो। योजनेची सुरुवात केली 1 जुलैपासून। तेव्हा या योजनेत कागदपत्रांच्या ज्या काही अटी होत्या त्या बदलण्यात आल्या व फॉर्म भरण्याची मुदतही वाढवण्यात आली। असे बदल 2 वेळा करण्यात आले आहेत। जास्तीत जास्त गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हे बदल करण्यात आलेले आहेत, असेही मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलेले आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती। यात महिलेची वयोमर्यादा 21 ते 65 अशी आहे। या महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे। यासाठी महाराष्ट्रातील तब्बल 2 कोटी महिला पात्र ठरू शकतात। साहजिकच त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडणार आहे। हा फॉर्म भरण्यासाठी किंवा याची कागदपत्रे काढण्यासाठी महिलांच्या रांगाच्या रांगा दिसून आलेल्या आहेत। तसेच सरकारी कर्मचारी पैसे घेण्याच्या आरोपावर निलंबित सुद्धा झालेले आहेत। असं चाललं असताना राजकीय वर्तुळात सुद्धा यावर बऱ्याच चर्चा रंगलेल्या आहेत व सरकारमध्येच यावर मतभेद आपल्याला दिसून आले आहेत। हा फॉर्म भरण्यासाठी पहिल्यांदा रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला अशी कागदपत्रे लागणार होती, पण तीही नंतर बदलण्यात आली। जुने 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, रेशन कार्ड, जन्माचा दाखला तेही चालेल असं सांगण्यात आलं। पहिल्यांदा ॲपमध्ये फोटो लाईव्ह घ्यायचा होता, पण नंतर तेही दुसऱ्या GR मध्ये बदलण्यात आलं व फोटोवरील फोटो घेतला तरी चालेल असं सांगण्यात आलं। जनतेच्या अडचणी ज्या काही होत्या त्या समजून घेऊन योग्य ते कागदपत्रामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। योजनेच्या पहिल्या दिवसापासून निवडणुकीपूर्वी आलेली ही योजना आहे, खूप दिवस चालणार नाही असे भरपूर चर्चा झालेल्या आहेत। जनतेतून सुद्धा असे सूर आपल्याला पाहायला मिळाले आहेत। तरीही या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा यासाठी सरकार, विशेषतः शिंदे गटाचे भरपूर प्रयत्न सुरू आहेत। या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटींचा खर्च होणार आहे। या योजनेवर वित्त विभागानेच चिंता व्यक्त केलेली आहे। महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच महिला आणि बालविकास विभागाकडून योजना सुरू आहेत, त्यावरच कोट्याधी रुपयांचा खर्च होतोय। तर लाडकी बहीण योजनेची गरजच काय होती, असंही टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीवरून ही चर्चा चालू झालेली आहे। सध्या महाराष्ट्रावर कर्ज आहे 7.8 लाख कोटींचं आणि या योजनेचा खर्च आहे 46,000 कोटी। तर हे आणणार कुठून असाही प्रश्न त्यांनी आता उपस्थित केलेला आहे। 18 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी टप्प्याटप्प्याने 1 लाख रुपये जे दिले जातात त्यासाठी वर्षाकाठी 125 कोटी खर्च होतात, असे बरेचसे प्रश्न वित्त आयोगाने उपस्थित केलेले आहेत। आणि साहजिकच आहे, कारण जर आधीच महाराष्ट्र कर्जात आहे तर एवढ्या मोठ्या योजनेचं जे आर्थिक गणित आहे यावर सरकारची चर्चा झाली नसेल का, यावर काही उपाययोजना केल्यात का, असेही प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत। यावर राजकीय नेत्यांनी टीकाही केलेली आहे। संजय राऊत ही यावरती बोलताना म्हणाले आहेत की आर्थिक बेशिस्त आहे, तिजोरीत पैसाच नाही तर देणार कुठून, निवडणूक झाल्यानंतर योजना बंद होतील कारण सरकारच बदलणार नाही असंही ते म्हणाले। असे सर्व प्रश्न उपस्थित होऊनही मुख्यमंत्री शिंदे यांनी याचं सडेतोड उत्तर देत सांगितलेलं आहे की कोण अधिकारी काय बोलतो याची माहिती आम्ही घेऊच, पण सरकार म्हणून ही जबाबदारी आमची आहे व त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील त्याची सर्व तरतूद आम्ही केलेली आहे, असे ते यावेळी म्हणाले। मुख्यमंत्री या योजनेवर ठाम आहेत व त्याचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत कसा पोहोचेल यासाठीचेही त्यांचे प्रयत्नसुद्धा आपण पाहत आहोत। लाडकी बहीण ही योजना एकच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या शेतकऱ्यांसाठी बळीराजा ही योजनासुद्धा आणलेली आहे। म्हणजे यातून 5 वर्ष तुम्हाला शेतीसाठी वीज मोफत वापरता येणार आहे व लाडका भाऊ ही योजनासुद्धा त्यांनीच आणलेली आहे। नंतर वर्षाकाठी 3 सिलेंडर फ्री मिळणार आहेत, ती योजनासुद्धा त्यांनीच आणलेली आहे। अशा बऱ्याच योजनांची घोषणा मुख्यमंत्री साहेब यांनी केलेली आपल्याला दिसून येते। हे सर्व राजकारण झालं, पण सामान्य लोकांना हे निर्णय, ही वक्तव्य संभ्रमात पाडतात, कारण अशा योजना आल्या की सामान्य लोकांचे घरची कामे ठेवून कागदपत्रांसाठी रांगा लावतात, कागदपत्रांची जुळवाजुळव करून या योजनेचा फॉर्म भरतात व नंतर योजना बंद झाल्या तर त्याचे परिणाम काय होतील हे आपण सर्व जाणतोच। आता ही योजना केवळ एक राजकारण आहे की खरंच निश्चित लाभ मिळेल हे आता येणारा
काळच सांगेल। यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा। लाडक्या बहीण या योजनेचा फॉर्म कसा भरायचा हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर करिअर कट्टा ह्या चॅनलवरती तुम्ही जाऊन ती माहिती घेऊ शकता। त्यावरती सविस्तर अशी फॉर्म कसा भरायचा ही माहिती दिलेली आहे व सरकारी योजनेची बरीच माहिती त्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला परत भेटू एक नवीन विषय घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।